पहिल्यांदा गळा घोटल्यानंतर हा इथपर्यंत छातीपर्यंत सगळा पोर्शन तो संपवतोय. म्हणजे याच्यातनं आपल्याला एक तर सिद्ध झालेलं की एकाच बिबटमुळे हे सगळं घडत आहे. तर आता आपल्याला लोकांमध्ये जनजागृती काय करायची. आपली टीम तर आपलं काम तिथं करत आहेच, परंतु लोकांमध्ये जनजागृती करताना एक लक्षात ठेवा, त्यांना सर्वप्रथम समजून सांगा की सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 7 या कालावधीमध्ये हे अटॅक झालेले आहेत. त्यामुळं शक्यतो एकटे दुखते कोणीही तिथं फिरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गळ्याला मफलर गुंडाळत चला म्हणून. कारण जो काही अटॅक होतोय तो तुम्ही पाहिला असेल की पहिल्यांदा गळ्यावरतीच अटॅक झालेले आहेत आत्तापर्यंतचे. तर गळ्याला शक्यतो मफलर लावायची, प्रत्येकाला सांगायचं ते समजून. शेतामध्ये एकट्या दुकट्याने काम करू नका. त्याचबरोबर संध्याकाळी 5 वाजले सूर्य मावळतीच्या वेळेला कुणीही शेतामध्ये राहू नका. त्याचबरोबर तुम्ही कुणीही घराच्या बाहेर पडू नका. लहान मुलांना शक्यतो घराच्या बाहेर पडून देऊ नका. महिला मंडळी, आता परवा दिवशी पाहिलं असेल तुम्ही की आपल्या बीडच्या शेवटचा जो हल्ला झालेला आहे तर त्याच्यामध्ये 4 महिला होत्या त्या तुरीच्या शेतामध्ये, पण 4 मधल्या एका महिलेला त्यांनी ओढून नेले. म्हणजे त्याच्यामध्ये एवढी डेअरिंग आलेली आहे की तो असं 2 आणि 4 आणि 5 असले तर घाबरतो असं नाही आहे. त्यामुळे लोकांना तेवढं निश्चित समजून सांगणं गरजेचं आहे आपल्याला की तो कधीही कुणावरती कसाही अटॅक करतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही संध्याकाळच्या वेळेला घराच्या बाहेर पडू नका. घरामध्ये रेडिओ लावा, गाणी लावा. तुमच्या परसबागेत किंवा बाहेरच्या बाजूला जर लाईट्स असेल तर रात्रीच्या वेळेला सगळ्या त्या लाईट्स चालू ठेवा. सगळ्यांनी त्या लाईट चालू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त वन खातं तुम्हाला मदत निश्चित करत आहे, परंतु वन खात्याच्या व्यतिरिक्त तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही एक 5 घरांमध्ये जनजागृती आम्ही जे तुम्हाला आता सांगितले ते 5-5 घरांमध्ये जाऊन तुम्ही करा. म्हणजे ऑटोमॅटिकली